दर्पण दिन व मराठी पत्रकार दिनानिमित्त दिनांक 6 जानेवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या माधवीताई जोशी व जेबुनिसा शेख यांच्या वतीने खोपोली व खालापूर तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट रायगड जिल्हाध्यक्ष सुरेश टोकरे व सकल मराठा समाजाचे प्रदेश समन्वयक तथा खोपोली नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष डॉक्टर सुनील गोटीराम पाटील यांच्या हस्ते पत्रकारांचा सन्मान करण्यात आला। प्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले। त्यानंतर खोपोली नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष डॉक्टर सुनील गोटीराम पाटील यांनी पत्रकारांना शुभेच्छा देत संबोधित केले। यानंतर पत्रकार रवींद्र विष्णू जाधव, सुधीर माने, महबूब जमादार, आकाश जाधव, तय्यब शेख, फिरोज पिंजारी, खलील सुर्वे, संतोष मोरे, गणेश मोरे, शिवाजी जाधव, शेखर परब, महिला पत्रकार सारिका सावंत, सचिन यादव, फैजान सुर्वे, दिनेश पाटील, संतोष गोतारणे यासह खोपोली व खालापूर तालुक्यातील अनेक मान्यवर पत्रकारांचा शाल, पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट रायगड जिल्हाध्यक्ष सुरेश टोकरे, खोपोली नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष सुनील पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस नेते सुनील हजारे, सामाजिक कार्यकर्त्या जेबुनिसा शेख, हमीद शेख, पुष्पा पालवे, पौर्णिमा गायकवाड, संगीता गायकवाड, फरीदा शेख, संगीता शिंदे आदी उपस्थित होते। आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण नावाचं वृत्तपत्र सुरू करून महाराष्ट्रातच नव्हे, मराठी पत्रकारितेच नव्हे तर राष्ट्रीय स्तरावर जेव्हा भारतावर वेगळी झाली होती त्यावेळी त्यातून जस बाहेर निघतानाचा जो काही कार्यकाळ होता त्यावेळी हे बाळशास्त्री जांभेकर यांनी पत्रकारितेचं जे वादळ संपूर्ण महाराष्ट्रात नाही राष्ट्रीय स्तरावर जे सुरू केलं आणि त्याच्यामुळं आपल्या देशाची इतिहास असो किंवा नागरिकांची चळवळ असो किंवा ज्या घडामोडी आहेत आणि तो आदर्श एक लोकांपर्यंत जायला पाहिजे, तो आदर्श लेखणीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम बाळशास्त्री जांभेकर यांनी केलं आहे। त्यांची आज जयंती म्हणून आपण राष्ट्रीय स्तरावर मराठी पत्रकार दिन हा जो साजरा करतो त्या निमित्ताने आज खोपोलीसारख्या छोट्या ठिकाणी सामाजिक कार्यकर्त्या जेबुनिसा शेख यांनी खोपोलीतल्याच व खालापूर तालुक्यातल्या पत्रकारांना बोलून जो इथे यथोचित सन्मान केलेला आहे त्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश टोकरे तसेच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मराठा समाजाचे रायगड जिल्हा समन्वयक सुनील पाटील आणि नेरळचे हजारे साहेब या ठिकाणी पत्रकारांचा सन्मान करण्यासाठी आवर्जून उपस्थित राहिले। त्यांचेही मी सर्व पत्रकारांच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि जेबुनिसा शेखचेही विशेष आभार या ठिकाणी सर्व पत्रकारांच्या वतीने व्यक्त करतो। या दिवशी महाराष्ट्रामध्ये एक क्रांती घडली आणि दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण नावाचं एक साप्ताहिक सुरू केलं। या साप्ताहिकाच्या माध्यमातून स्वातंत्र्य लढ्याला एक जिवंतपणा आणण्याचा विचार त्यांनी मनात घेतला आणि ते संकल्प बांधत त्यांनी हा साप्ताहिक सुरू केला। पण त्याच्या 50 वर्षापूर्वी बंगाल गॅझेट म्हणून एक बंगालमध्ये साप्ताहिक सुरू झालं होतं जे इंग्रजीमध्ये, त्यापासून प्रेरणा घेत त्यांनी महाराष्ट्रामध्ये आपण मराठी साप्ताहिक सुरू केलं आणि आज आपण जे महाराष्ट्रामध्ये पत्रकारिता करतोय त्याचे जनक म्हणून त्यांना ओळखलं जातं, कारण मराठीतलं सर्वात पहिलं पत्रकारितेमधले ते पत्रकार आहे आणि आपल्या सर्वांचे आद्य आहे की याच्यामुळे आपल्या जे लेखणीला धार आली आहे किंवा आपण जे पत्रकारिता करतोय ते सर्व त्यांच्यामुळेच करतोय आणि आज आपण चौथा स्तंभ म्हटला जातो। या चौथा स्तंभाचा जो सन्मान जेबुनिसा मॅडम असतील, टोकरे साहेब असतील, सुनील पाटील साहेब असतील किंवा इथे उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी केलं त्याबद्दल मी या सर्वांच्या पत्रकारांकडून आभार मानतो आणि अशाच पद्धतीने तुमचं पण आमच्या पत्रकारांवर ठेवावं। आमचं कधी कधी तुमच्या वास्तव कमी जास्त कधी होतं तरी समजून घ्यावं। जे कार्यक्रम देतात त्याबद्दल आम्ही तुमचे आभार। शिवसत्ता टाइम्ससाठी खलील सुर्वे, खोपोली। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।